आचार्य अत्रे एक गोष्ट आम्हाला त्यांनी पत्रकारितेत शिकवली. ते म्हणाले, तू किती शहाणा आहेस याला काडीचाही अर्थ नाही. तू जे सांगतोयस किंवा तू जे लिहितोयस ते जर वाचणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला कळत नसेल तर तू मूर्ख आहेस, तू मूर्ख नाही. कारण तुझं काम जर समजावण्याचं आणि सांगण्याचं आहे तर त्याला समजेल अशा भाषेत आणि समजेल अशा पद्धतीत जाणं हे तुझं कर्तव्य आहे. कारण तो जेव्हा वर्तमानपत्र घेतो तेव्हा तो तुझं भाषण ऐकायला उभा राहतो, समोर येऊन बसतो, तेव्हा तो समजून घ्यायला आलाय. त्यामुळे मग त्याला किती समजेल याची काळजी तू घ्यायचीस, त्याने नाही. आणि या अतिशय छोट्या छोट्या गोष्टीतून मी अनुभवत गेलो. कारण मी शिकलो जो तो तुमच्यासारख्या सामान्य माणसांकडून शिकलो. मी मुंबईचा, आता सोलापूर हा मुळात गिरणी वगैरे असला भाग होता, कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, विणकरांचा. मुंबईच्या गिरण गावात माझा जन्म झाला आणि लहानाचा मोठा झालो. माझे वडील कंपाऊंडर होते. सामान्य कुटुंबात आसपासची सगळी माणसं, कोण शिंपी होता, कोण मिलमध्ये जॉबवर होता, असे वडीलधारे होते ज्यांच्या हातातून कुठे चुकून पेपर सुटला तर आम्हाला तो वाचायला मिळायचा. मग ते काय बोलतात यातून राजकारण, समाजकारण शिकत गेलो. त्याचा एक फायदा असा होता की म्हणजे पुढे 25-30 नंतर विचारवंत वाचले, एकाहून एक मोठे विचारवंत लेखक हे नंतर वाचले. पण आधी मला विचार करायला ह्या लोकांनी शिकवलं जे औपचारिक शिक्षण न घेतलेले किंवा अशिक्षित म्हणू आपण किंवा अडाणी म्हणतो, त्यांच्याकडून मी विचार करायला शिकलो. त्याचा फायदा असा झाला की मी रेडीमेड विचार नाही घेतले. मी आजीचं लोणचं खाल्लेलं आहे असं सांगतो. मला जेव्हा विचारतात की तुम्ही कसा विचार करू शकता असा, तर मी सांगतो मी आजीचं लोणचं, आजीचे पापड खाल्लेले. मी बेडेकरांचे पापड नाही खाल्ले, बेडेकरांची लोणची नाही खाल्ली. आणि त्यातला फरक सांगतो की बेडेकरांची की जे बाजारातली प्रवीणची कुठची तुम्ही रेडीमेड लोणची आणतात ती फार आंबट आणि फार चमचमीत असतात, पण ती शरीराला अपायकारक पण असतात. पण आजीचं लोणचं, आजीचं पापड किंवा घरी केलेले हे जे पदार्थ असतात ते अपायकारक नसतात, ते पोषक असतात. तेव्हा मला उपजत माझ्या घरातून मिळालेले संस्कार आहेत. माझी आई कधी औपचारिक शिक्षण घेतलेली नाही. त्या पिढीमध्ये तिचे भाऊ वगैरे, माझे मामा हे सगळे ग्रॅज्युएट झाले, पण आई शाळेत पण गेली नाही. कारण त्या काळात 100 वर्ष तुम्ही मागे जाल तर त्या काळात मुलींना शिकवण्याची कुठच्याच पद्धत नव्हती आणि माझी आई खेड्यातली होती. पण माझी ती पहिली शिक्षिका आहे असं मी नेहमी सांगतो. कारण तिने माझं कुतूहल कधीच मारलं नाही. मी माझ्या आयुष्यात एक अनुभव सांगतो की आमच्या लालबागपासून जवळ राणीबाग आहे. तिथे कधीतरी 60 महिन्याने आईबाप फारच प्रसन्न झाले तर दादरच्या चौपाटीवर न्यायचे किंवा राणीबागेत फिरायला न्यायचे. आणि मला त्या सगळ्या गोष्टींविषयी कुतूहल असतं ते असायचं. तर मी आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा राणीबागेत गेलो तेव्हा मी ते कमळ बघितलं. चित्रात बघितलेलं होतं कमळ, पण तिथे पहिल्यांदा ते कमळ बघितलं. म्हणजे तसं दिसत होतं पण ते माझ्या अपेक्षेपेक्षा छोटं होतं. म्हणून मी आईला विचारलं, ते आपले फोटो दिसतात असले हे कमळ आहे का? ती म्हणाली हो कमळ आहे. म्हणून मी तिला पुढचा प्रश्न विचारला, ती लक्ष्मी उभी राहते ते कमळ हेच आहे का? ती म्हणाली हो. म्हटलं मी तर ऐकलं की हे सकाळी उगवतं, आपलं उमलतं आणि संध्याकाळी बंद होतं सूर्यास्ताबरोबर, परत दुसऱ्या दिवशी उघडतं. म्हणाले हो बरोबर आहे. मी तिला म्हटलं मग ह्याच्यात जी लक्ष्मी उभी असते ती घुसमटून मरत कशी नाही? हे मी 3-3.5 वर्षाचा असताना जी गोष्ट आहे. दुसऱ्याच्या आईने कानफडीत मारली असती. हे आगाऊपणा देवाबद्दल असा बोलतो, पण माझ्या आईने नाही मारलं, म्हणून मी तिला शिक्षिका म्हणतो. ती म्हणाली की मी बाबा कधी शाळेत गेले नाही, मी शिकलेली नाही. हे तुझे काय म्हणतोस ते बरोबर आहे, श्वास कोंडला तर माणूस मरतो, पण हे देव आहे म्हणून कदाचित मरत नसेल. पण मला माहित नाही, आता तू पुढे शिकणार आहेस तर तू शिकून मग काय ते उत्तर असेल ते तूच मला सांग. अशा रीतीने तिने माझं कुतूहल जागवलं. समोरची गोष्ट समजून घेण्याची इच्छा तिने जिवंत ठेवली, जे आजकालचे पालक मारून टाकतात.
आणि म्हणून मी तिला सगळ्यात, आमचे शिक्षक पण हे उत्तर बरोबर आहे का नाही तर तुमचे मार्क गेले. पण हा मुलगा असा का लिहितो हे शिक्षक समजून पण घ्यायला तयार नाही. इतका उथळ बुद्धिवाद झालेला आहे. हे जे आपण टीव्हीच्या चॅनेलवरच्या चर्चा ऐकतो, ह्या सगळ्या, हा प्रश्न आणि हे उत्तर, विषय काय महत्वाचा नाही, हा प्रश्न हे उत्तर यातून आलेलं. स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही. माझ्याच घरातला अनुभव सांगतो. माझी बायको जी आहे ती 1972च्या 11वीच्या मेरिट लिस्टमध्ये 3री 4थी आलेली आहे. तेव्हा तिला ती चाकोरी माहिती आहे परीक्षेची, बरोबर आहे. आता गंमत अशी, जेव्हा माझी मुलगी 10वीला SSCची परीक्षा होती तेव्हा मी आपल्या ऑफिसमधून फोन करून विचारतो, काय झालं ग, आजचा पेपर कसा गेला. तर नेमका गणिताचा पेपर होता आणि तो पेपर घेऊन आले होते. तर मी फोन केला तर बायकोडाने बरा गेला पेपर तिला, पण तुझीच मुलगी अग्रलेख लिहून आली आहे. काय झालं अग्रलेख? नाही म्हणे, काय झालं, तो अमुक एक प्रश्न होता 12 मार्काचा, तर ही लिहून आली हा प्रश्न आणि गणित चुकीचे आहे. म्हटलं मग गणित चुकीचं आहे का? तो बायको म्हणाली हो गणित चुकीचंच आहे, प्रश्न चुकीचा आहे. म्हटलं मग तिने काय चूक केली? नाही म्हणे, तो अटेम्प्ट करायला पाहिजे होता. अटेम्प्ट केला तर उद्या गदारोळ होणार आहे आणि मग सगळ्यांनी अटेम्प्ट केला त्यांना 12 मार्क देणार आणि ज्यांनी अटेम्प्ट केला नाही त्यांचे 12 मार्क जातील. यथावकाश आमच्या मुलीचे 12 मार्क गेले. पण मी तेव्हा बायकोला असं उत्तर दिलं की ज्या बोर्डाला ह्या मुलीचा कॉन्फिडन्स मोजता येत नसेल त्या बोर्डाने माझ्या मुलीला नापास केलं तरी चालेल. पण माझी मुलगी या बोर्डाच्या लायकीची विद्यार्थिनी नाहीये. ज्या बोर्डाला त्या मुलाचा कॉन्फिडन्स मोजता येत नसेल, आत्मविश्वास मोजता येत नसेल, तिच्या स्वतःच्या बुद्धीची हिंमत ज्याला बोर्डाला मानता येत नसेल, तर मग त्या बोर्डाच्या सर्टिफिकेटला मी काय किंमत देऊ, कशाला किंमत देऊ. आणि झालं तसं, तिचे 12 मार्क गेले, गदारोळ झाला. मग ते बोर्डाने जाहीर केलं की आता हे 12 मार्क ज्यांनी ज्यांनी अटेम्प्ट केलं तर. पण ते बायकोला माझ्या चाकोरी माहिती होती की मार्क कसे मिळवायचे. मुलीचा अभ्यास मी घेतलेला असल्यामुळे मी तिला शिकवलं होतं, तुला किती येतं याला महत्व आहे, तू किती मार्काचं लिहितेस हे महत्वाचं नाही. एकदा तुम्ही ते जाणून घेतलं तर आयुष्य शिकता येतं. आणि लक्षात ठेवा की शिवाजी हा चमत्कार तसा आहे, तो समजून घेणं आहे, कोणी सांगणं नाही. मी ठीक सांगेन, अनेक लोक सांगतील, पुरंदरे सांगतील, संभाजी भिडे गुरुजी सांगतील, तुम्ही किती समजून घेणार आहात, तुम्ही किती समजून घेणार. मित्रांनो, सेक्युलरिझम हा शब्द इतका बोलला जातो, धर्मनिरपेक्षता इतका वेळ बोलला जातो, पण त्याचा कोणालाच नेमकी व्याख्या माहित नाही. प्रत्येक जण, कोण म्हणतो सर्वधर्म समभाव आहे, कोण म्हणतो धर्मनिरपेक्षता आहे. हे कधी आहे? मी याचा शोध घेतो. मला आज मी सांगितलं ते लक्ष्मीपासून जी सुरुवात झाली तो मी थांबलेलो नाही. मला प्रत्येक प्रश्न उलटा विचारायची सवय आहे की असं आहे तर तसं काय, का हा प्रश्न नुसता मला पडला असं नाही. मी हा प्रश्न कोणाकडून शिकलो. पुढे पुढे माझ्या लक्षात आलं की हा प्रश्न मला पडलेला नाही, माझ्या आधी खूप लोकांना पडलेला आहे. आणि असा ज्यांना पडला त्यापैकी एकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आपण म्हणतो 13व्या 14व्या वर्षी महाराजांनी अमुक केलं, महाराजांनी तमुक केलं, पण का केलं? हा काय पहिला मराठा सरदार होता? नाही. पण प्रश्न पडलेला पहिला होता की का, आणि त्याला तो विचारावासा वाटला, त्या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं. काय पडला होता प्रश्न त्याला? की ही भूमी माझी आहे, हजारो पिढ्या माझ्या इथे झाल्या, आम्ही एक ठराविक दैवताची पूजा केली, आम्ही एक ठराविक पद्धतीच्या देवस्थानात गेलो, अशा प्रकारचं मंदिर असतं आमचं, तिथे जायचं की नाही, ते मंदिर असावे की नाही हे ठरवणारा दुसरा कोण का, हा प्रश्न जिथे पडला तिथून जिजाऊंचा मुलगा हा छत्रपती शिवाजी महाराज झाला. हा प्रश्न त्यालाही इतर मराठी सरदारांसारखा पडला नसता तर आपण कुणाची पूजा केली असे विचार करा. एका माणसाला प्रश्न पडला की का माझ्या अनेक पिढ्या अशा पूजन करत आल्या, असं भजन करत आल्या, अशी श्रद्धा बाळगत आल्या, तर ती चुकी ठरवणारा तू कोण, असा प्रश्न एका माणसाला पडला. त्याचं उत्तर जो शोधत गेला त्यातून मराठी सैनिक.
हा महाराज समजून घ्यायला पाहिजे. हे शिवाजी महाराज आपण समजून घेतले तर मग त्या पद्धतीने अनेक गोष्टी समजून घेता येतात. सेक्युलरिझम तसाच आहे. जो उठतो तो सेक्युलरिझम. आम्हाला बाबासाहेबांनी घटना दिली, नेहरूंनी तमुक दिलं, अमुक तमुक स्वातंत्र्य समर घटना समिती, 100 गोष्टी सांगितल्या जातात. हा सेक्युलरिझम आला कुठून? कोणी आणला? सर आयझॅक न्यूटन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे. त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला किंवा तो बसला होता एका झाडाखाली, एक फळ पडलं. मग न्यूटन झाडाखाली बसण्यापूर्वी फळं झाडावरून पडत नव्हती आणि आभाळात उलटी वर जात होती का? नाही. न्यूटनला त्या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटायच्या आधी सुद्धा फळं जमिनीवर पडत होती. झाडावरून तुटलेलं फळ खालीच पडत होतं. वर फेकलेली वस्तू परत खालीच येऊन पडत होती. पण कोणी विचार केला नाही. कोणी का हा प्रश्न विचारला नाही. तो ज्याला पडला आणि ज्याने उत्तराचा शोध घ्यायचा प्रयत्न केला त्याने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. त्याच्यानंतर जहाज पाण्यावर. सेक्युलरिझम हा शब्द कधी आला? कोणीतरी युरोपामध्ये क्रांती केली, फ्रेंच राज्य क्रांती झाली आणि मग लोकशाही आली वगैरे वगैरे बोललं जातं. आपण ऐकतो आणि आपल्याला हळूहळू हळूहळू ते माहिती जातं. आता इथे बसलेल्याला कोणालाही मी विचारलं की चोली के पीछे कुठलं सिनेमातलं गाणं रे, फटकन 10 लोक तरी उत्तर देतील. त्यांनी ते पाठ केलेलं नाही, अभ्यासाचा विषय नाहीये. पण इतका वेळ कानावर पडलेलं असतं की तो सिनेमा, त्यातली हिरोईन, ते गाणं लक्षात राहतं. कारण इतकं कानावर पडलेलं असतं, नकळत तुमच्या पाठ होऊन जातं. तसं धर्मनिरपेक्षता, सेक्युलरिझम हे इतक्या वेळ कानावर पडले की त्याचा अर्थ काय माहित नाही, पण माहिती असतो. डोक्यात शब्द पक्का असतो. आणि मग आपल्याला वाटतं सेक्युलरिझम म्हणजे काहीतरी महानच आहे. म्हणजे काय माहिती नाही. म्हणजे काहीतरी माझं एक, मी खेड्यात जातो इथून दहिवडी जवळच्या साताऱ्याच्या खेड्यात. तिथे एक गडी आहे दादा गायकवाड म्हणून, काम करतो माझ्या मित्राच्या शेतात. त्याचा तो फोन वाजवला की ते गायत्री मंत्र सुरू होतो. मी त्याला एकदा विचारलं, दादा हे तू का लावतो, काय आहे? नाही नाही देवाचं नाव आहे म्हणा. पण ते आहे काय माहीत नाही, पण परत देवाचं नाव पडतं कानावर, बरं आहे म्हणतो. पण त्याला त्याचा अर्थ काही माहीत नाही, त्याला गरज पण वाटत नाही, बरं वाटतं ऐकतो. तसा सेक्युलरिझम, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, हे शब्द इतके गुळगुळीत झालेले आहेत की सहजगत्या वापरले जातात. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असं होतं? अरे कधी झाला महाराष्ट्र पुरोगामी? कोणी ठरवला? पण उद्या तुम्ही असं म्हणाल भाऊ तोरसेकरांच्या राज्यात चाललेलं, भाऊ तोरसेकर कोण, मुख्यमंत्री की पंतप्रधान आहे, कोण आहे? पण बोलत राहा, सारखं बोलत राहा. 10 लोकांना वाटतं भाऊ तोरसेकर कोणतरी आहे. हे तुमचं मन कसं बनवलं जातं हे समजून घ्या. एक डिस्कवरी चॅनेलवर मी एक कार्यक्रम बघितला होता, खरा अप्रतिम होता. त्यांनी समाजातले 5 मान्यवर समोर बसवले होते. न्यायमूर्ती होते, एक सेनाधिकारी होते, एक पोलीस अधिकारी होते, ख्यातनाम वकील होते, एक शास्त्रज्ञ होते. असे 5 माणसं बसवली होती. आणि त्यांना असं त्यांनी पडद्यावर 4 फोटो दाखवले. 4 पुरुषांचे फोटो होते आणि त्यांच्या हातात एकेकाच्या प्रत्येकाची चिठ्ठी दिलेली होती. यातलं कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं त्याचा नंबर त्या कागदावर लिहायचा आणि द्यायचा. त्यांनी 4 पुरुषांचे फोटो होते, नंतर ते बदलले आणि 4 महिलांचे फोटो दाखवले. आणि त्यांच्याकडून त्यातलं कुठलं फोटो, कुठलं व्यक्तिमत्व तुम्हाला प्रभावित करतं याचे नंबर लिहिले. आणि ते नंबर लिहून गोळा केले. आणि मग त्या माणसाने त्यांना विचारलं की 5ही जणांना की मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. या 4ही फोटो जे महिलांचे आणि पुरुषांचे दाखवले, त्यातून तुम्ही ज्याची निवड केली ती खरोखरच तुम्ही तुमच्या मताने निवड केली आहे की मला पाहिजे तशी निवड केलीत? आता ते गमत असे की बुद्धिमंत असतो तो कधीच चुकत नाही. तो एकच चूक करतो की तो कधीच चुकत नाही. आणि त्यामुळे सुधारण्याचा विषयच येत नाही. आपण अडाणी लोक असते ते भाव चुकलो लगेच मान्य करतो, पण बुद्धिमान नाही करणार. बुद्धिमंतांची मोठी समस्या असते की त्यांना चूक करता येत नाही आणि त्यामुळे ती सुधारता पण येत नाही. आणि तीच चूक करत ते परत राहतात आणि वाचाळभूतपणे बघतात की काहीतरी नवीन होईल का. परवा काश्मीरचा विषय तुम्ही बघितलं की परत एकदा बोलणी करा म्हणतात. मग गेली 50 वर्ष काय करतोय, मारामारी करतोय? आम्ही बोलायला तर समोरचा बोलत नाही ना.
तर तो बुद्धिमंत असतो, तो परत तीच चूक करतो. तसे ते मी एका कार्यक्रमात होतो, त्याच्यात मी बोललो बघ कुठलं बोलणं म्हणजे काय करायचं पाकिस्तानशी. म्हटलं पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री, म्हटलं PM मंत्री होते, ते बसले तिथे पॅनेलवर. त्यांनी सांगावं 70 वर्षात भारत कधी पाकिस्तानशी बोलायला तयार नव्हता. बोलायला तर समोरचा तयार नाही आणि तुम्ही सांगता मला बोलायला लावा. आणि आपण ही चर्चा रोज ऐकतो. तर तसे ते 4 विद्वान समोर बसलेले होते. निखिल वागळे, राजदीप सरदेसाई, नावं आठवा. जगातलं सगळं काय असेल ते ज्ञान कोळून अर्क काढून काढा, बाळकडू म्हणून पाजल्यासारखे बुद्धिमान. तर ते चिडलेलं काय आम्ही काय सामान्य आहोत का, आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही काय ऑर्डिनरी माणसं आहोत का, अमुक तमुक. तर तो जो प्रयोग करणारा होता तो त्यांना म्हणाला इतकी छातीटोकपणे सांगतो. आणि तितकंच छातीटोकपणे मी सांगतो की तुम्ही मला पाहिजे तोच माणूस निवडले, मला पाहिजे ती स्त्री निवडली. ते चिडतात, आर्ग्युमेंट होतात त्यांची. फक्त म्हणतो आता तुम्हाला गंमत दाखवतो. आणि मग तो त्याच्यात दाखवतो की ते 4 जे फोटो असतात ते प्रॅक्टिकली 2 माणसांचे फोटो असतात. त्या ज्या 4 स्त्रिया असतात त्या खरोखरच 2 स्त्रिया असतात. त्यात एकच स्त्री वेगवेगळ्या प्रकारे फोटोशॉप करून 3 वेगवेगळ्या स्त्रिया म्हणून दाखवलेली असते. एक पुरुष वेगवेगळ्या फोटोशॉप करून 3 पुरुष म्हणून दाखवलेले असतात. पण ज्याचा ओरिजिनल फोटो असतो त्या 5ही लोकांनी निवडलेला नसतो. त्या 3 पैकी ते निवडतात, त्या 3 पैकी एक निवडतात, पण जो ओरिजिनल असतो तो निवडत नाही. त्या 3 पैकी कुठला तरी निवडला म्हणजे तोच निवडला. बरोबर आहे. आता गंमत बघा की तुम्ही टीव्हीवरच्या चर्चा बघता, त्याच्यात ज्येष्ठ पत्रकार म्हणून निळू दामले असतात, पाकिस्तान विषयक जाणकार म्हणून जतीन देसाई असतात, सामाजिक कार्यकर्त्या म्हणून मेधा पाटकर असतात, हे तिघेही राष्ट्रसेवा दलवाले. आणि मग एक कोणतरी बीजेपीचा का संघाचा प्रवक्ता असतो. बरोबर आहे. पण तीन लोक तुमच्या डोक्यावर एक गोष्ट मारतात आणि एक मारतो तेव्हा तो वीक होतो. कसं प्रेझेंट केलेलं असं बघितलं. आणि मग ते मोठं ते सारखं सेक्युलरिझम बोलतात. अरे पण तुम्ही सेक्युलरिझम सांगायच्या आधी सेक्युलरिझम नव्हता का? फळ पडलं आणि न्यूटनने सांगितलं म्हणून गुरुत्वाकर्षण नव्हतं. गुरुत्वाकर्षण आधीपासून होतं. न्यूटनने ते आत्ता सांगितलं. त्याने त्याचा शोध घेतला आणि त्याने सांगितलं फळ असं खाली पडतं याचं कारण त्याला पृथ्वीच्या आतली जी गुरुत्वाकर्षण शक्ती जी असते की पाश्चात्यांचं खरकट गोळा करून इथे पक्वान्न म्हणून वाढायचं. हे फार मोठे चितळे काय हो. आमच्या न्यूयॉर्क मध्ये जो अमुक आहे ना तो चितळेचा बाप आहे. तो ठाकरवडी देतो, हा भाकरवडी देतो. तिला आपलं आम्ही ठाकरवडी खायला. खरंच मी तुम्हाला हसलं, तुम्ही संताप येतो. मी 11 महिने अमेरिकेत राहिलो. न्यूयॉर्क 19 दिवस पायी तुडवलंय मुंबईसारखं कळावं म्हणून. रोज अख्खा पायी चालायचो, रिकामा होतो. आपल्याला मुंबईसारखं न्यूयॉर्क कळलं. तुम्हाला सांगतो त्या मॅकडोनल्ड, स्टारबक्स, काय ते बर्गर किंग अशी जी हॉटेल इकडे झालीत ना हरामखोर, ती तिथेही होती. मी एकदाही तिथलं काही खाल्लं नाही. मी त्याचा टॉयलेट म्हणून वापर केला. पण जानेवारी महिना होता आणि तिथली थंडी म्हणजे आपल्याकडच्या तिथला उन्हाळा म्हणजे आपल्याकडची थंडीचा दिवस असतो. ते इतकी आणि तिथे कुठे जायला टॉयलेट नव्हता. तर माझा प्रॉब्लेम झाला ते करायचं काय, ते फिरताना जायचं कुठे. तर मी आमचा जावई होता भाचीचा नवरा, त्याला म्हटलं अतुल हो हा प्रॉब्लेम आहे माझा. तेवढं काय नाही, तुम्ही मॅकडोनल्ड स्टारबक्समध्ये जा, तिथे लाईन लागलेली असते ऑर्डर द्यायला, तिथे 2 मिनिटं उभं राहायचं, मग तिथे टॉयलेट असं हात जाऊन यायचं काय करायचं. मी त्याचाच वापर केला. त्यामुळे इथे हरामखोर जे त्या मॅकडोनल्डमध्ये जातात ना माझ्या डोक्याची तिडीक जाते. पण आपल्याकडे एक पद्धत आहे, तिकडून आलं ना ते खरकट म्हणजे इथलं पक्वान नव्हतं. तो सेक्युलरिझम कुठून आला तर तिथलं खरकट आहे आणि ते बुद्धिमान लोक पक्वान म्हणून वाढतात. आमच्याकडे धर्मनिरपेक्षता पहिल्यापासून आहे. तिचं ओरिजिनल जे आता धर्मने जे सांगितलं की तिकडची बाई लिहिते की देश जग हिंदू होत चाललंय. म्हणजे काय, जग सेक्युलर होत चाललंय.
आणि हिंदू असणं म्हणजे सेक्युलरिझम आहे. सेक्युलरिझमचा अगदी सुरुवात ज्या इंग्लंडमध्ये झाली त्याचं कारण असं होतं की धर्मसत्ता ही राजसत्तेमध्ये लुडबुड करायची. त्या पोपची लुडबुड आपल्या राजसत्तेमध्ये नको म्हणून इंग्लंडच्या राजाने त्याला धोडकावला आणि चर्च ऑफ इंग्लंड स्थापन केलं वेगळं पोप पासून. म्हणून बराक ओबामा हा जन्माने मुस्लिम असला तरी त्याला ख्रिश्चन व्हायला लागले. दरवेळेला गॉड ब्लेस का म्हणतात? मग ते सेक्युलर कसे? तर तिथलं चर्च आहे त्यांनी राजसत्तेत लुडबुडायचं नाही. आमच्या शंकराचार्यांनी लुडबुडायचं नाही हे आम्ही आधीच मान्य केले. आमचे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शंकराचार्यांनी मठात राहावं, आम्हाला राजकारण नाही शिकवायचे शंकराचार्यांनी, आम्ही तुमच्या पाया पडू तिथे आशीर्वाद द्या, बाहेर आलात तुम्ही शहाणपण नाही शिकवायचं. हा सेक्युलरिझम ओरिजिनल आहे ना आपला. धर्मसत्तेने राजसत्तेमध्ये लुडबुड नाही करायची हे आमच्याकडे ओरिजिनल आहे. आणि जो किस्सा मगाशी सिद्धरामने सांगितला की महाराजांनी जेव्हा धर्मांतर करून निंबाळकरांना परत हिंदू करून घेतलं त्याला तात्कालीन धर्ममर्तंडाने नकार दिला, तर ते शिवाजी महाराजांनी सुधारलं. बरोबर आहे? ते काय होतं? ती धर्मनिरपेक्षता नव्हती की तू धर्ममार्तंड आहे, तुझ्या पाया पडेल, तुला काही ती अनुदान देईन, पण इकडे राजसत्ता चालवायची ह्याच्यात तू लुडबुडायचं नाही. हे धर्ममार्तंडांना छाती ठोकपणे सांगणारा पहिला राजा शिवाजी महाराज होते. तर धर्मनिरपेक्षता ही आम्हाला कोणी शिकवायचं कारण नाही, ते आमच्यात अंगभूत असते. अंगभूत असते. शेषराव मोऱ्यांचं पुस्तक आहे, मुसलाठी येतो कोकणी, पण त्याने लिहिलेली जी हिंदूंची व्याख्या आहे धर्मनिरपेक्षते तितकी अप्रतिम व्याख्या दुसरी कोणी नाही सांगितली. ती अशी की म्हणाला हिंदूंनी आपल्या क्षेत्राबाहेर जाऊन धर्मप्रसार केला नाही तर तो त्यांची चूक असेल, आमची नाही. आम्ही धर्मप्रसारासाठी चाललोय. यापेक्षा धर्मनिरपेक्षता काय पाहिजे? आम्ही तलवार हातात घेऊन धर्म नाही पसरवला, किंबहुना आम्ही धर्माचा प्रसार पण नाही केला. आमच्याकडे धर्म ही जीवनाची व्यक्तिगत बाब आहे. व्यक्तिगत बाब आहे. त्याच्यावरून शिया सुन्नी सारख्या मारामाऱ्या आमच्यात होणार नाहीत. तू वैष्णव आहेस ठीक आहे, मी शैव आहे, आम्ही एकमेकांना सन्मानाने वागवतो. तुझा देव मी नाकारत नाही, माझा देव तू नाकारत नाही. हिंदू म्हणून आपण म्हणतो ते एक फेडरेशन आहे. त्यांच्या वेगवेगळ्या, तुम्ही एका गावात गेलात, एका जिल्ह्यात गेलात तर तिथल्या तुमच्या जीवनशैली बघा, दुसरीकडच्या बंगालच्या वेगळ्या असतात, आपल्या वेगळ्या असतात, दक्षिणेत वेगळ्या असतात, पण आपण एकमेकांना धरून जगतो. त्याच्यातले समान धागे शोधतो, त्यातले विरोध शोधत नाही. ही जी निरपेक्षता आहे, ही निरपेक्षता आपल्यात उपजत येते, आपल्यात उपजत येते. पण ती बिघडते कुठे लक्षात घ्या की हे कन्व्हर्ट झालेलं आहे, एक धर्मांतरित. तो तुमच्या कोणती एन्काउंटर मध्ये इशरत जहां, मला वाटते केरळी होता, तो केरळी कन्व्हर्ट झालेला होता. आणि तो कन्व्हर्ट झाला तर त्याच्यात विखार आला बघा, त्याच्यात विखार आला, तो घातपाती झाला, तो तोयबामध्ये गेला. पण त्याचा बाप तर हिंदू आहे, तो लहानपणापासून हिंदू संस्कार घेतला. मग हा फरक कुठे पडला की जे आपल्या धर्मात नाही ते दुसऱ्या धर्माने त्याला द्वेष शिकवला. मग आम्ही का नाही? तर आमच्यात शक्यच नाही. आम्ही जन्मजात उपजत आम्ही सेक्युलर आहोत. आम्ही दुसऱ्याच्या धर्मश्रद्धांचा सन्मान करतो. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या या श्रद्धा जपून आहात, म्हणून तो इक्बाल सारखा कवी पण म्हणाला ना, ते सारे जहां से अच्छा, त्या गाण्यात तो मुस्लिम कवी आहे, तो म्हणतो की चीन, अरब, अमुक तमुक, अरब सगळे संस्कार, ग्रीक रोमन संस्कृती बुडाल्या, हस्ती मिटती नाही हमारी, आमची संस्कृती संपत नाही. तर का संपली नाही? हजारो आक्रमण सुचली आहेत, आम्ही आक्रमण केली नाहीत, पण या खंडप्राय देशावर हजारो आक्रमणं झालीत, शेकडो आक्रमणं झालीत, धार्मिक झालीत, राजकीय झालीत, सामाजिक झालीत. मग आम्ही का टिकून राहिलो? ती आपली सगळ्यात मोठी ताकद आहे.
आपण ती लक्षात घेतली पाहिजे. आपली ताकद कशात की आम्ही सेक्युलर आहोत, हीच ताकद आहे. आम्ही सेक्युलर नाही कोणाला म्हणतात. हिंदू ते म्हणाले या देशात सोन्याचा धूर निघायचा म्हणतात. इतकी श्रीमंती होती, गरिबी नव्हती या देशामध्ये. तो जो सोन्याचा धूर निघत होता, ती जी इथे संपत्ती निर्माण होती होती, ती संपत्ती राखण्यासाठी जर सुरक्षा व्यवस्था असती तर आज हे दारिद्र्य आलं नसतं. ती संपत्ती कोणी लुटून घेऊन जात राहिला आणि आमच्याकडे सुरक्षा व्यवस्था नव्हती. तेव्हा जर त्यातली काही रक्कम आम्ही सुरक्षा व्यवस्थेवर खर्च केली असती तर आम्हाला कोणी लुटू शकला नसता. हे अब्दुल कलामांनी दिलेलं उत्तर आहे. कारण तो बॅलन्स माणूस होता, सत्य बघू शकत होता. सूर्य उगवून उपयोग नसतो मित्रांनो, आपल्याला डोळे उघडावे लागतात. तुम्ही डोळे उघडणार नसाल तर सूर्य उगवून काही उपयोग नसतो. सूर्य उगवून काही उपयोग नसतो. आणि मग परत मी पाकिस्तानच्या एका सेनापतीकडे येतो, तो ब्रिगेडियर मलिक म्हणून. त्याने ह्या सगळ्या आधुनिक जिहाद जो अफगाणिस्तानमधला आहे त्याची व्याख्या त्यांनी मांडली. त्याचं पुस्तक आहे कुरानिक कन्सेप्ट ऑफ वॉर. जिहादची कल्पना ही कुराणातून कशी आली आणि आजच्या काळाशी ती कशी संदर्भाने जोडलेली आहे हे समजावताना तो सांगतो की ही लढाई शस्त्राची नाही, ही शस्त्राने जिंकायची लढाई नाही, ही भूमी जिंकण्यासाठी नाहीये. ही लढाई संपत्ती मिळवण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला लाभ मिळवायचा, सरदारकी मिळवायची, अधिकार मिळवायचे याच्यासाठी नाहीये. ही लढाई धर्माची आहे आणि ती धर्माची लढाई श्रद्धेच्या बळावर होते. आणि श्रद्धा तुम्ही कशा लढणार? तर तो म्हणतो की तुम्ही समोरच्याची जी धर्मश्रद्धा आहे ती पोखरून काढा, ती ढासळून टाका आणि त्याच वेळेला तुमची श्रद्धा भक्कम केली पाहिजे. तुमची श्रद्धा स्ट्रॉंग केली पाहिजे की त्या तुमच्या जबरदस्त ताकदवान श्रद्धेपुढे त्याची श्रद्धा जी आहे ती फुंकर मारल्यासारखी संपली पाहिजे. आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमची सगळी श्रद्धा जी आहे ती या भूमीशी, या हिंदू भूमीशी निगडीत आहे. त्यामुळे मग आजकाल तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादाचे टिंगल चालते. त्याला म्हटलं असं म्हणतोस तू, फारच छान म्हटलं. मग दिल्ली का नको देऊया, आपण मुंबई पण देऊन टाकू ना. तो म्हणा असं कसं होईल? म्हटलं ही समस्या श्रीनगर किंवा काश्मीर पुरती नाही आहे. ही समस्या 1400 वर्षापूर्वी मदिनेपासून सुरू झाली. तू जे बोलतोयस ना म्हटलं हे मदिनेपासून सुरू झालंय. हे ऐकून तो गडबडला. एका टीव्ही चर्चेमध्ये असाच गंमत होती. इम्तियाज जलील नावाचे औरंगाबादचे OICचे आमदार आहेत ते होते आणि ABP माझ्यावर चर्चा होती. मला आग्रह केला, मी साताऱ्याच्या गावातून फोनवर बोलत होतो, फोनो देत होतो. तर ते नेहमीप्रमाणे त्याने चराट लावलं की असं नाही, इस्लाम संयम आणि सहिष्णू धर्म आहे वगैरे वगैरे. आमच्या पुराणात कुठे निरपराध माणसाची हत्या पुराणाला मंजूर नाही वगैरे वगैरे. तुम्ही नेहमी ऐकता ना, तेच चराट होतं. मी त्याला म्हटलं जलील भाई ये मक्का वाला कुरान बंद करो, मदीना वाला कुरान जरा बताओ. तो बडबडला, म्हणाला भाऊसाहेब क्या बात कर रहे, कुरान तो एक ही आहे. म्हटलं आहे कुराण एकच आहे पण ते 2 भागातलं आहे. त्याच्या काही आयता या मक्केतल्या आहेत आणि काही आयता या मदिनेतल्या आहेत. तू सांगतोयस ती मक्केतली आयत आहे पण तशीच मदिनेतली आणि नंतर आलेली आयत आहे, ती काय सांगते सांग. थोडं नाही ऐसा नाही आहे. म्हटलं नाही, वो क्या होता है, 1960 मधला सरकारने काढलेला एक GR असतो ना, तो 68 सालचा GR निघाला की पहिला बाद होतो म्हटलं. त्यामुळे आज लागू होते ती नंतरची मदिनेची आयत. म्हटलं तुम बता रहे या मैं बताऊ? नाही उसको कोई जरूरत नाही, तो गडबडला. आणि आमचे अँकर होते प्रसन्न जोशी, त्यांनी मला नंतर फोन केला, म्हणाला भाऊ असं तुम्ही काय बोललात की तू गडबडला. त्याला म्हटलं तुम्हाला जे विषय माहिती नाही त्याच्यावरची चर्चा ठेवू नका. त्याला म्हटलं मी काय म्हणत होतो त्याला कळत होतं, मी चर्चा ठेवली तुम्हालाच माहिती. कारण मक्केमध्ये मोहम्मदाला फक्त 23 फॉलोअर्स मिळाले, 23 लोक मुस्लिम झाले, त्याची ताकद नव्हती आणि त्यानं पळून मदिनेला जावं लागलं. आता मदिनेचे लोक महान सेक्युलर,
ते आमची आजी एक गोष्ट सांगायची. एक साधू जंगलातून जात होता आणि दुपारी खूप ऊन होतं, त्याला थोडं विश्रांती घ्यावी म्हटलं. एका झाडाखाली आपल्या बुंध्याला डोकं टेकून झोपला. मध्येच त्याला थोडीशी जाग आली, काहीतरी दाढीत हळूहळू जाऊन बघितलं तर डोंगळा होता. आता साधू हा महान सेक्युलर संत होता, त्यामुळे बघितलं त्याने डांगळा इथे आला म्हणून त्याला दिसलं की त्या बुंध्यावरून झाडावर डोंगण्याची ये जा चालू आहे. आणि तो गेला तिथे, दाढी जवळ गेली बुंध्याजवळ. बाबूच्या घर जा, बाबूच्या घर जा. तो बाबू कशाला जातो, 10 बाबू हातात. ते 10 बाबूंना चिरडून मारावा लागला. हा जो खुळेपणा असतो तसा मदिनेच्या लोकांनी केला. मदिनेच्या लोकांनी यांना आश्रय दिला आणि मग त्यांनी गोड भूमिका घेतली. बाबा हे काय आता हे सगळे टोळ भैरव जमा झाले. तुम्हाला माहिती आहे की कुठे महाराष्ट्र बंद वगैरे घोषित केला ते हातात त्या पक्षाचा झेंडा घ्यायचा आणि लुटायचा आपण मस्तपैकी. काय असेल ती घोषणा द्यायची, प्रॉब्लेम नाही. तर अल्लाचीच इच्छा आहे म्हटलं. आसपासचे सगळे टोळ भैरव जमा झाले मदिनेत. हळूहळू मदिनेतली लोकसंख्या घटली जूनची. आणि जो तो म्हणून राहिला हे सोपं आहे, इस्लाम स्वीकारायचं आणि लुटायचं. अशा रीतीने मदिनेत मुस्लिमांची संख्या मोठी झाली. आणि मग जेव्हा ते जू म्हणाले व हे चालणार नाही चालणार नाही, तर म्हणाले तूच बाहेर जा. म्हणून त्या जूनना त्यांच्या जमिनी जप्त करून हाकललं. तिथपासून हा प्रॉब्लेम सुरू आहे. हा काश्मीरचा प्रॉब्लेम नाही आहे. आपण जे म्हणतो ना की हा काश्मीरचा प्रॉब्लेम, सॉरी, हा काश्मीरचा प्रॉब्लेम नाही. जिथे जिथे सेक्युलरिझमचा अतिरेक झाला, धर्मनिरपेक्षता आपणही भोगले, जे गेली शेकडो वर्ष आपण जे समस्या भोगतोय तो आपल्या उदारतेचा अतिरेक आहे. उदारता चुकीची नसते, तिचा अतिरेक चुकीचा असतो. साखर खूप चांगली आहे, पण कब्बर चहामध्ये कब्बर साखर घातली तर तुमच्या तोंडातून नरडीतून उतरणार नाही तो घाट. मीठ तसंच आहे, चवीपुरतं असतं. त्याचा अतिरेक जेव्हा होतो आणि तो जिथे जिथे अतिरेक होत गेला तिथल्या तिथल्या संस्कृती समूळ नष्ट झाल्या. इजिप्त हा कॉप्टिक ख्रिश्चन याद करणारे कोण आहेत? तुमचे माझे रक्ताना मासाचे जात बांधवच आहेत ते. पण गंमत अशी असते की ज्यावेळेला तो विचार तिथे घुसतो, तो विषाणूसारखा घुसला की तुम्ही परके होता एका मिनिटात परके होता. त्यामुळे आपली सहिष्णुता इतकी नसली पाहिजे. म्हणून खाजगीत आता टीव्हीवर काही गोष्टी बोलतात, पण मी काही वेळेला स्पष्ट बोलतो की तुम्ही जे मला सांगताय की बोलणी केली पाहिजेत, तर म्हटलं कोणत्या आसिफा या मुलीवर बलात्कार झाला तर तुम्ही असं म्हणणार का त्या बलात्काराची तिने बोलणी करायला पाहिजे होती? म्हटलं काय बेशरम बोलता तुम्ही. म्हटलं आमचे सैनिक मरतायत, आमचे नागरिक मरतायत आणि बोलणी केली पाहिजेत. कोणाशी बोलणी कर? जी बलात्कारिता आहे तिने आपल्यावर बलात्कार करणाऱ्याशी बोलणी करायची असतात. याला सभ्यता, याला सेक्युलरिझम म्हणत नाही, त्याला धर्मनिरपेक्षता म्हणत नाही, त्याला सहिष्णुता किंवा उदारता म्हणत नाही, याला मूर्खपणा म्हणतात. तुमचं कुठलंही स्वातंत्र्य माझ्या नाकाच्या 2 फूट अलीकडे येऊन थांबतं, त्याच्या पुढे आलं तर माझ्या नाकाला धोका आहे, मी तुमचं नाक फोडून टाकेन. ही पण उदारता आहे. कारण तुम्हाला जर स्वातंत्र्य पाळता येत नसेल तर तुम्हाला किती स्वातंत्र्य द्यायचं हे ठरवावं लागतं. मला तुमच्या घरात जर तुम्ही पोपट पाळला असेल आणि मांजर पण पाळला असेल तर दोघांना एका वेळेला स्वातंत्र्य देता येत नाही. जर पोपटाला पिंजऱ्यात ठेवून मांजराला मोकळं सोडायचं किंवा मांजराला एका खोलीत बंद करून पोपटाला बाहेर काढायचं. दोघांचं स्वातंत्र्य एका वेळेला असू शकत नाही. या त्याच्या मर्यादा असतात, या मर्यादा पाळता आल्या पाहिजे. आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीत तुम्ही किती वाहवत जायचं हे लक्षात घ्यावं लागतं. एक छानशी गोष्ट आठवली ती सांगतो. सिंह जंगलात शिकारी वगैरे करायचा वगैरे बोलत, थोडी तहान लागली म्हणून तो ओढा होता तिकडे पाणी प्यायला गेला आणि तो ओढ्याच्या त्या अलीकडे, पाण्याच्या अलीकडे असताना त्याला एक हसण्या खिदळण्याचा आवाज आला. त्याने
झाडीतच लपून बघितलं तर समोर नजीकच्या राज्यातली सुंदर राजकन्या आपल्या मैत्रिणी सख्या घेऊन फिरायला आलेली होती. तो सिंह तिचं सौंदर्य बघत राहिला. पाणी विसरला, तहान विसरला, भूक विसरला, प्रेमात पडला. तो म्हणाला लग्न करीन तर हिच्याशीच करीन. आणि त्याचं लक्ष उडालं, काय करावं कळेना. तो शिकार करीना, काय करीना. बाकीची जनावर अस्वस्थ होती, काय झालेलं. आता खोला त्यातल्या त्यात बुद्धिमान. तो जाऊन त्याला धाडस करून विचारलं, म्हणलं काय झालं वनराज, तुम्ही अगदी खंगलाय, शांत दिसता, काय झालंय का. नाही म्हणे, माझ्या मनात ती राजकन्या भरली. तुम्हाला काय बोलताय म्हणे वनराज. अहो ते वेगळे, आपण वेगळे, कुठे असल्या गोष्टीच्या नादी लागता तुम्ही. हा, माणूस लय डेंजर आहे, त्याच्या नादाला लागू नये आपण. पण त्याच्यात ही राजाची म्हणजे माणसाच्या राजाची कन्या सोडून द्या, हे आपले धंदे नाहीत. आपण आपली जंगलात जंगलात पण तू छानपणे शिकवू नका. आता त्याच्यात राजदीप सदस्य हे शिकवा, थोडं तू पण मला शहाणपणा शिकव नाही म्हणून काय. बोलला म्हणाला, बघा बाबा, विचार करा, मी सांगतोय थोडं तू पण छानपण शिकवतो, चालता पण. विचार करून करून शेवटी उठला तो सिंह. एक दिवस गेला, थेट राजवाड्यात गेला. दरबार भरलेला होता आणि तो नगर राज्यात आला. कोले कुत्रे कुठच्या कुठे पळाले, जनावरं जाऊन गोठ्यात लपली, माणसं गाव ओसाड, सगळे रस्ते पार रस्ते ओसाड झाले. लोकांना कळत नव्हतं काय करावं. सिंह, साक्षात सिंह तो आला. त्याला काय, त्याचं लक्ष नव्हतं लोक आपल्याला घाबरतात का. तो मस्त चालत चालत दरबारात आला. दरबारात आल्यावर सगळ्यांचे अंग कासवासारखे हात पाय हात घेतले. दरबारी घाबरले. पण तो कोणाला दमदाटी करत नव्हता. तो शांतपणे हात आला, राजासमोर उभा राहिला. म्हणाला, महाराज, आपली कन्या माझ्या मनात भरलेली आहे, तिला मागणी घालायला आलोय. राजाच घाबरलेला हे समोर उभं करून काय करायचं. प्रधान हुशार होता. कोणाच्या तोंडून शब्द येत नव्हता. तो मला, वनराज, आता तुम्ही जंगलचे राजे, आमचे राजे नगर राज्य, म्हणे जुळतं सगळं बरोबर. तुम्ही राजे, आमची कन्या तुमच्याकडे द्यायला काय आम्हाला दुःख आहे म्हणे. दिली पण. वनराज म्हणतात, सिंह म्हणतो की काय म्हणतात. हो, मग कधी. तो म्हणे 15 दिवस लागतील तयारीला, तोपर्यंत आम्ही सगळी तयारी करतो, मुहूर्त बघतो, सगळं. मला खुश होतो सिंह म्हणतो. तो जरा एक काम आहे म्हणे, ते तुमचं एवढं मोठं ते सगळी आयाळ वगैरे हे बघूनच आमची राजकन्या घाबरून मूर्छित होऊन पडेल. प्रेम कुठलं, लग्न कुठलं घेऊन बसला. तेव्हा ठीक आहे म्हणाला, आयाळ काढून टाकतो. हा, बघा तेवढं करा, बाकीचे आम्ही तयारीला लागतो. सिंहराज परत वळतात जातात. हळूहळू सिंह गेल्याची खात्री झालं, गाव नॉर्मल होतो. राजा इकडे संतापतो, त्या प्रधानाची गचंडी पकडतो. हरामखोर मुलगी माझी तू द्यायला कुठून निघाला. प्रधान म्हणतो, महाराज ते धूळ परत पाठवायचं होतं, ते गेलं ना शांत. त्याच्यात तोंडावर पाय ते बोललो म्हणाले, बाकीचं काय. ते पण ते परत येईल की म्हणाले, ते बघू आपण म्हणाले. तर सिंहराज खुश होऊन जातात, मजे असतात. आयाळ वेळ कापून घेतात आणि येतात परत. आयाळ झालं तर कुत्री बित्री मांजरं बघतात तिच्याकडे. कोण आलं प्राणी दिसतोय, काहीतरी विचित्र दिसतंय. गाई गुरं पण कुतूहलाने बघतायत की साले गवत खाते काय खाते. पण तो प्रेमात पडलेला आहे. प्रेमात पडलेला सिंह यशवंत सिंह पण असतो. त्याला काय परवा, लोक काय. त्यामुळे येत होता दरबारात. आता दरबारातले तर म्हणाले, काही येण्यासारखे दिसते. आज कोण घाबरत नाही त्याला फारस. तोंड बघा, प्रधान, अरे वा, फर्स्ट क्लास म्हणून झालं. आम्ही मुहूर्त काढले, पुढच्या शुक्रवारचाच मुहूर्त आहे. भटजी बिजीची तयारी, मंडप घ्यायला सुरुवात केली आहे. मग ठीक आहे म्हणा, तुम्ही वरात बिरात घेऊन या. आपण एक राहायला सांगायचं म्हणून ते विसरलो त्या गडबडी, सगळं तुम्ही अचानक आला होता वगैरे काय म्हणून. त्यामुळे तुम्ही हसलात की तेवढे सोळे दिसतात ना, भीती वाटते.
आमचे राजकन्या ते सुळेच तुमच्या बघून घाबरून जाईल, ते जरा ते दातून सुळे काढायला लागतील. हा हे काढतो, काय काळजी करू. अजून काय असेल सांगा. तो म्हणतो नाही अजून काय नाही, एवढं बाकी आम्ही तयारीला लागतो. तू जातो पण जातो आणि दगड घोटे खडक चावून चावून आपलेच दात पाडून घेतो, फक्त बांबाळ होतो, पण प्रेमात पडलेला असतो. असं तो स्वतःची नासाडी करून घेतो आणि परत येतो तर वेशीवरच प्रधान त्याला भेटतं. पण काय, आणि मी ते तुमच्याकडे द्यायला निघालो होतो. एक त्या दिवशी गडबड राहिली सांगायची की ते तुम्ही राजकन्यानंतर हनीमूनला जाल ना म्हणे, तुमच्या पंजाच्या नाख्या लागलं तर काय होईल म्हणे, तेवढ्या पण काढायला लागतील म्हणे. तेवढं काढून घेतो, अजून काय असेल आत्ता सांगा. मी शुक्रवारी येतो. हो या शुक्रवारी, तेवढं जरा करून घे. शुक्रवारी जेव्हा सिंहराज नवरदेव येतात, ते गावातली कोली कुत्री मांजरं लहान पोरं त्याच्यावर भुंकत असतात, त्याला धोंडे मारत असतात, पण तो प्रेमात पडलाय. त्याला काय परवा असते. तो येतो दरबारात. वा वा, प्रधानजी त्याचं स्वागत करतात, दरबारी हसत असतात आणि म्हणतात, प्रधानजी म्हणतात या असे समोर या, बाजूला मंडप आहे, तुमचं आधी रच्चर स्वागत करतो, मग आपण बोहल्यावर चढायला तुम्हाला घेऊन जाऊ, हरकत नाही. सिंह दरबाराच्या त्या मंचावर येतो. प्रधानजी टाळ्या होतात, तिकडे पिंजरा कुठे आहे, इकडे टाकायला द्यायचा. वनराज संतप्तो आणि काय प्रधान, तू माझी दगाबाजी केलीस. ते त्याला तोपर्यंत पिंजऱ्यात टाकलेला असतो, तो कोणाला दुखवू शकत असतो. ना त्याचे सुळे उरलेले असतात, दात असतात, ना आयाळ असते, ना पंजे असतात. त्याला पिंजऱ्यात टाकतात आणि तो चिडून म्हणतो, तू माझ्याशी दगा फटका केलायस. त्यानंतर प्रधान जे उत्तर देतो ते फार महत्वाचं आहे. प्रधान त्याला म्हणतो की मी कोण तुमच्याशी दगाबाजी करणार, मी कोण तुमच्याशी दगाबाजी करणार. वनराज, दगाबाजी तुम्ही तुमच्याशी केलेली आहे, दगा आम्ही नाही दिला तुम्हाला, दगा तुम्ही तुमच्यातल्या सिंहाला दिलात. सिंह म्हणजे आयाळ असते, सिंह म्हणजे त्याचा तो जबडा असतो, सिंह म्हणजे त्याचा तो पंजा आणि त्याच्या नख्या असतात. तुम्ही ते काढून टाकलेत. आम्ही कोण तुम्हाला हरवणार, तुम्ही स्वतःला हरवलं, तुम्ही स्वतःला हरवलं. मित्रांनो, आपण जेव्हा शिवाजी महाराजांचं नाव घेतो तेव्हा वाघ नख वगैरे गोष्टी रंगवून सांगतो. वाघ नख म्हणजे काय, ती नुसती अफजल खानाच्या पोटात गेली म्हणून वाघ नख नसतात. ती भूमिका जी असते ती वाघ नख असतात. आपण सिंहासारखे आहोत, आपल्याकडे ती आयाळ आहे, आपल्याकडे तो जबडा आहे, आपल्याकडे त्या नख्या आहेत, तो पंजा आहे, पण तो आपण समजून घेतलाय का. आपल्याला कोणी हरवू शकत, आपणच आपल्याला हरवू शकतो. आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही बघितलात तर शिवाजी का मोठा आहे की तो ती आयाळ उतरवायला तयार नव्हता. एक राजा या देशातला शिवाजी हा एक राजा आमचा दैवत आहे, कारण तो ती आयाळ उतरवायला तयार नाही. तो त्या नख्या सोडत नाही. तो हिंदू राहतो आणि हिंदू असणं म्हणजे सिंह असणं असतं. तो तितका उदार असतो. मी एक फार सुंदर सिनेमा बघितला होता, खऱ्या सिंहा माझ्या अस्तित्वाला, माझ्या अस्मितेला धक्का लावणार नसाल तर मी तुमच्या वाकड्यात नाही, पण माझ्या अस्मितेला धक्का लागत असेल, माझ्या श्रद्धेला धक्का लागत असेल तर मग तो तुमच्यापेक्षा मी भयंकर रौद्ररूप धारण करेन. ती धर्मनिरपेक्ष आहे की मी तुमच्या धर्माच्या विरुद्ध नाही, पण माझ्या धर्माच्या विरुद्ध तुम्ही असाल तर मग तुम्ही कुठल्या धर्माच्या त्याची मला कदर नाही, परवा नाही. ही धर्मनिरपेक्षता आहे की मी जो धर्म मानतो तो माझा आहे आणि त्याला धक्का लागता कामा नाही. तो लागत असेल म्हणून तो सिंह काय म्हणतो की त्या पळवून लावतो, तो पण मारत नाही. त्या हरणालाही माहित आपल्याला माहित, तर त्याला हरण ठेवणं, त्याला झेबरा ठेवणं हे त्या झेबऱ्यालाही कळतं. पण तुम्ही तोच सिंह असं वागायला लागाल तर तो तुमचा झेबरा करून टाकतो.
आपण ठरवायचंय की आपण सिंह आहोत की नाही, आणि असेल तर कोणाच्या तरी चुकीच्या प्रेमात पडून नाही चालणार. आपल्याला सिंह म्हणून जगावं लागेल. आणि जगणं म्हणजे तरी काय असतं, जगणं म्हणजे काय असतं. तुम्हाला छोटीशी आत्ता परवाची गोष्ट सांगतो की त्या दिवशी अटल बिहारी वाजपेयींना रुटीनचा चेकअपसाठी IIM मध्ये आणलं गेलं, काय ते एम्स मध्ये आणलं गेलं, आणि अचानक राहुल गांधी उचलून पोचले तिकडे त्यांना भेटायला. आजकाल सगळ्या काँग्रेसवाल्यांना अटलजींचं भयंकर प्रेम आलेलं आहे. त्यांनी नेहरू इंदिराजी पण आठवत नाही. तुम्ही टीव्हीच्या चर्चा बघत असाल काश्मीर पासून, अटलजी ने कहा था जमहुरियत, कश्मीरियत, इंसानियत, सगळे काँग्रेसवाले सांगतात. जणू का अटल बिहारी काँग्रेसच्या अध्यक्षांनी पंतप्रधान. पण काशीर नेहरू इंदिरा त्यांना आठवत नाही. तेव्हा ते लगेच पोचले राहुल गांधी तिथे. राहुल गांधी पोचले आणि काय कौतुक चालू होतं. एकही देवटा तिथे चर्चा करणाऱ्याला की वाजपेयी अवस्थेत आहेत का, की राहुल गांधी आलाय की माकड आलाय ओळखायच्या अवस्थेत नाही. ते अल्झायमरने आजारी आहेत. त्यांना आपल्या जवळच्या कुटुंबातले लोक ओळखतायत ना, हे माकड तिथे भेटायला गेले. आणि कौतुकच चालले टीव्हीवर. हा जो प्रकार चालतो त्याने आपण किती गोंधळायचं ठरवलं पाहिजे. आता हा विषय मी का सांगितला सांगतो की काश्मीर विषयात वाजपेयींची भूमिका मला अजिबात मान्य नाही, अजिबात मान्य नाही. पण ह्या लोकांना ती हवी आहे का? तेव्हा तुम्हाला नेहरू का आठवत नाहीत, तेव्हा तुम्हाला इंदिराजी का आठवत नाही, ह्याच काँग्रेसच्या, ह्याच पुरोगाम्यांना. तर नेहरूंच्या काळामध्ये आझादी हा शब्द बोलला की तुरुंगाच्या आत. हा उमर अब्दुल्ला आहे, त्याचा आजोबा आयुष्यातली 16 वर्ष तुरुंगात सडक पडला होता. कशासाठी? आझादी पाहिजे होती. ते नेहरू, ती नेहरूंची काश्मीर नीती होती. ती का कोणाला आठवत नाही? इंदिराजींच्या काळामध्ये हे कोणी असले बोलले तर तुरुंगात जात होते. ती काश्मीर नीती नको. सोयीचा वाजपेयी पाहिजे, सोयीचा नेहरू पाहिजे. ही जी लबाडी चालते आपल्याला ओळखता आली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला मगाशी ते 3-4 फोटो जे सांगितले त्याचं कारण ते की तुमच्यासमोर पेश कसं केलं जातं. तुम्ही जाता टीव्ही, काय ते टीव्हीची एक जाहिरात, म्हटलं पुणेरी पगडी बरोबर आहे, पण ही महात्मा फुलेंची पगडी, महात्मा फुलेंचं पागोट होतं हे सुद्धा ज्यांना माहित नाही ते भुजबळांना पगडी देतात. फुलेंची पगडी, नशीब पगडी दिली नाही. पण शब्दच बदलून गेले. कशा शब्दाला काय अर्थ लागतो कोणाला माहिती आहे? शब्दांचे अर्थ तरी राहिलेत का? पगडी दिली. त्या कार्यक्रमात ते अंकुश काकडे म्हणून त्यांचे प्रवक्ते होते, तेही गडबडले टीव्हीच्या कार्यक्रमात. म्हटलं मी पहिल्यांदा ऐकतो की फुले पण पगडी वापरायचे, पण माझ्या अकलेप्रमाणे म्हटलं फुले वापरायचे त्याला पापोट म्हणतात. आणि म्हटलं सिम्बॉल, प्रतिकात्मकता असावी, मी नाकारत नाही. फुल्यांनी पागोट कुठे वापरलं हे पवार विसरले. पागोट घातलं आणि पागोट प्रतीक म्हणून फुल्यांनी घातलेलं आहे. जेव्हा गव्हर्नरच्या घरी समारंभाला बोलवलं तेव्हा सगळे श्रीमंत मान्यवर येणार होते, तेव्हा फुले काय घालून गेले? ते पागोट घालून गेले होते. खांद्यावर घोंगडी होती, कमरेला लंगोटी होती. का? तर या देशातल्या रयतेची अवस्था काय आहे हे प्रतिकात्मक दाखवायला फुल्यांनी तो वेश वापरला. तो समारंभात सत्कार म्हणूनही वापरला. हे पागोट जेव्हा भुजबळांना देत आहे, त्या पवारांनी कधी इंटरनॅशनल क्रिकेटच्या परिषदेमध्ये डोक्याला पागोट, कमरेला लंगोटी घालून गेले का? की बाबा एवढे श्रीमंत क्रिकेट आम्हाला नाही परवडणार, आमचा शेतकरी उपाशी आहे, तिथे फुले असतो. तो फुले तुम्ही सांगणार का? नाही. आम्ही फक्त प्रतीक वापरतो आणि प्रतीकातून भ्रम निर्माण करतो. दाखवायला अमिताभ असतो, खपवायचा माल दुसराच असतो. अमिताभला बघायसाठी जाहिरात टिकते, नाही तर पुढचा डाटा पण ऐकणार. आणि म्हणून मी त्या कार्यक्रमात सांगितलं की पगडी की पागोट महत्वाचं नाही, त्याच्या खाली असं ते डोकं महत्वाचं असतं. ते कुठे आहे? ते कुठे आहे?
तर आपलं डोकं आपल्या ठिकाणी. मग तिथे पानसरे पण येतात. पानसरेंचं कौतुक, आम्ही सगळे पानसरे, हातात झेंडे बावटे घेऊन उभे राहतात. पानसरे काय म्हणाले काय माहिती, कोणाला माहिती. वाचले कोणी पानसरे नाही, पानसरे पण वाचलेले नसतो, तो समजून घेतलेला नसतो. पानसरेने फार सुंदर एक पुस्तकात त्यांच्या अनेक विचार करण्यासारख्या गोष्टी. ते म्हणतात समाज परिवर्तनासाठी आपल्या डोक्याखाली आपलंच धड असलं पाहिजे आणि आपल्या धडावर आपलं डोकं असलं पाहिजे. इथे पगड्या बरोबर आहेत, डोकी कुठे आहेत, डोकी कुठे आहेत. त्यामुळे निरपेक्षता, फुले शाहू आंबेडकर हे जपमाळ्याचे विषय झालेले आहेत. तो सत्यनारायणाला भटजी येतो ना आपल्या घरात, तो बडबडत असतो, पाणी सोडा, हात सोडा. त्याला थांब जरा, आत्ता तू काय वाचत होता, त्याला शोधायला त्याचं तोंडपाठ असतो, तो बडबडत जात असतो आणि ती पानं पलटत असतो, खाली नेमकं काही माहित नसतं. तसं हे फुले शाहू आंबेडकर बोलतात आणि त्यांना सांगायचं थांब, आत्ता तू बोललास ते परत बोल, बोंबलं, ते पुढे गेली ना. सगळी धर्मनिरपेक्षता अशी झाली आणि आपल्याला आठवत नाही आधी कोण काय बोलला, त्यालाही माहित नसतं, आपल्याला ऐकून माहित नसतं. आपण पेपर वाचतो, तुम्ही बारकाईने बघा की आपण नजर फिरवतो. एक किस्सा सांगून मी भाषण संपवेल, कारण बरंच शिवाजी महाराज आहे, पुतळा हे त्याचं प्रतीक आहे, त्या विचारांचं प्रतीक आहे. तो विचार जर स्वीकारणार नसतो तर पुतळ्यांना अर्थ नसतो. जिरे टोप, ती कमरेची तलवार, ती घोडी. महाराज ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. तुम्हाला किस्सा सांगतो की कोंडाणा घ्यायचा त्यावेळेला त्यांच्या डोक्यात तो विचार असतो आणि तानोजी मालुसरे मुलाचं लग्न घेऊन येतात आणि ठीक आहे, महाराज म्हणतात की ठीक आहे नंतर करू. आता राजाचा आदेश आहे नंतर करू, राजाचा आदेश झुगारणारा तानाजी आहे, तो अवज्ञा करतो. महाराज म्हणतो नो, नाही, आधी लगीन कोंडाण्याचं. तेव्हा तो महाराजांची अवज्ञा करतोय, पण ती अवज्ञा समजून घेणारा राजा आहे. लक्षात घ्या की मी राजा असून तो कोण उलटा बोलतो रे, नाही. कारण त्या क्षणी आपला राजा ह्या मित्राच्या मैत्रीच्या भावनेत अडकतोय हे भान राखून तानाजी त्यांची अवज्ञा करतो आणि त्यांना भानावर आणतो की तुम्ही राजे आहात आणि तुम्ही मित्राच्या मुलाच्या लग्नाचा विचार नाही करायचा, राज्याचा करायचा. हे भान एक क्षणी भावना विवश झालेल्या महाराजांना त्यांचा जोडीदार शिकवतोय. हे लक्षात घ्या, ही छोटी गोष्ट नाहीये. असा इतिहास बदलत असतो. हा इतिहासातला एक मनोरंजक प्रसंग नाहीये. ही अवज्ञा मला इस्रायलच्या इतिहासात सापडली. जेव्हा इस्रायल घडायचा होता त्यावेळेला बेन गुरियन हा त्यांचा नेता होता आणि ब्रिटिश हलकटच होते नालायक. त्यामुळे तिथे अशी परिस्थिती झाली की त्याची विभागणी नाकारली गेली. बाजूच्या 5 अरब देशांनी सांगितलं नाही, जिंकेल त्याचा प्रदेश. आणि अशा वेळेला करायचं काय? जूंकडे तर सेना नव्हती, हत्यारं नव्हती, करायचं काय? आणि 5 बाहेरच्या अरबांच्या सेना ह्या आतल्या अरबांना मदत करणार होत्या. त्यामुळे कुठून तरी पैसे गोळा केले पाहिजेत, कुठून तरी हत्यारं जमवली पाहिजेत. पैसे तर म्हणाले अमेरिकेत ज्यू श्रीमंत व्यापारी आहेत, त्यांच्याकडून पैसे आणू. तर मग बेन गुरियनने जायचं ठरलं. तर एक स्त्री त्या कार्यकारिणीत होती, ती म्हणाली नाही चालणार, म्हणे बेन गुरियनने इथून हालायचं नाही. बेन गुरियनने तो म्हणे पैसे कोण आणणार, म्हणजे कोणी आणेल दुसरा. पण इथून जर बेन गुरियन हल्ला तर आपली संघटना मोडेल, कारण तो नेता आहे आणि तो इथेच राहायला पाहिजे. तर ते चिडून खुद्द बेन गुरियनला पण राग आला. त्याने विचारलं मग काय तू जाणार का? म्हणाला हो, मी जाऊन पैसे आणीन. ती बाई अमेरिकेला गेली, न्यूयॉर्कच्या विमानतळावर उतरली, तर तिच्या अंगामध्ये स्वेटर नव्हतं, ती थंडी कुडकुडत होती. ती बाई $5 कोटी नुसती भाषणं देऊन, तिच्या भाषणासाठी लोक जमायचे आणि तिथे $100 $150 मोजायचे, त्यातून $5 कोटी घेऊन आली. तिचं नाव गोल्डा मायर. ती गोल्डा मायर
बेन गुरियनला शिकवते आणि तानाजी म्हणतो आधी लगीन कोंढाण्याचं हे इतिहास कसा घडतो बघा. त्यातून इस्रायल उभा राहिला, इथे कोंढाण्यातून महाराष्ट्र उभा राहिला, हिंदवी स्वराज्य उभं राहिलं. हा शिवाजी हा इतिहास म्हणजे विचार आहे. तो जर आपण ज्वलंत ठेवला तो आपल्याला शिकवतो की तू सिंह राहा, तू सिंह राहा, तू चुकीच्या प्रेमात पडू नको. आणि जर तू सिंह राहिलास तर तू सेक्युलर आहेस. यू मस्ट एन्फोर्स सेक्युलरिझम. कायदा हा लादायची गोष्ट असते मित्रांनो. लॉ मस्ट बी एन्फोर्स. कायदा तुमच्या दाढीला हात लावून चुचकारून तुम्हाला सांगत नाही, पटवत नाही, चॉकलेट देत नाही. कायदा ही लादायची गोष्ट असते, लादायची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला सेक्युलरिझम लादावा लागेल. आपण सेक्युलर आहोत, पण आपण सेक्युलर नसू म्हणजे आपण तो सेक्युलरिझमची आयाळ उतरवून ठेवली तर मग धर्मांधता वाढेल. आजची धर्मांधता वाढली ती आपण आपली आयाळ काढून ठेवल्यामुळे झाली. आपण आपले जबडा दात सुळे काढून ठेवलेले आहेत, आपण आपल्या नख्या पंजे काढून ठेवलेत, म्हणून धर्मांधता वाढली. म्हणून गांधी सुद्धा काय म्हणतात, गांधी काय म्हणतात, दुबळ्याची अहिंसा अहिंसा नसते, हिंसा करण्याची ताकद असताना जो हिंसा करत नाही ती अहिंसा असते. आपण स्वतःला शेपूट घालून बसणार आणि म्हणणार मी गांधीवादी आहे. तो गांधीवाद पण खोटा असतो. त्यामुळे हे सगळे देखावे निर्माण केले जातात. तुम्ही तुमच्या उपजत प्रवृत्ती आठवा, तुमच्यातला शिवाजी जागवा. तिकडे पाठ वरून पळालो तर आपण शिवाजी मानत नसतो. शिवाजी हस्तक्षेप करायला शिकवतो. तो फक्त एका कुठच्या राजे पाटलाचे हात तोडले या गोष्टीसाठी नसतो, तो हस्तक्षेप करायला सांगतो. तो शिवाजी अंगी बाणवणं ही शिवभक्ती असते. आणि ती असेल तर धर्मनिरपेक्षता आपल्या पुजत आहे. पण ती धर्मनिरपेक्षता ही अतिरेकी असू नये, तिचा अतिवापर होऊ नये, त्याचा अति औदार्य होऊ नये. एवढं केलं तर आपण अल्टिमेटली शिवाजी जागो. शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची विसरलो ती. परत बोगीमध्ये उज्ज्वल निकम होते ज्याने मुंबई बॉम्ब ब्लास्टची केस लढवली. तेही माझे मित्र आहे. योगायोगाने दुसऱ्या बाजूने आरोपींची केस लढवणारे पण वकील माझे मित्र होते ज्यांनी आरोपींची केस लढवली होती. आणि नंतर त्यांनी ती अर्धवट सोडली 2006च्या बॉम्ब ब्लास्ट नंतर. तर त्यांनी मी काही लेख वाचून ते इतके हैराण झाले, म्हणाले भाऊ हे तुमच्या डोक्यात येतं कुठं. म्हणून ते ज्या आरोपीशी प्रत्यक्ष बोलले होते तो किस्सा तुम्हाला सांगतो. नाव आणि तपशील नाही सांगणार कारण ते केसचा भाग आहे. त्यांना त्या वकिलांना कुतूहल होतं की भुरटे लोक चौघे आरोपी असे होते की ते ताजमहल हॉटेल आहे तिथे त्या कॅफेटेरियामध्ये जाऊन ते बसायचे 5 दिवस. तर त्या वकिलाला डोकं चालत नव्हते, हे आरोपी तिथे जाऊन बसून काय करत होते. हे तर भुरटे, त्याला उडपी हॉटेल परवडणार नसे, ते ताजमहल हॉटेलमध्ये काय करत होते. तर तो जवळीक झाल्यामुळे ते विश्वासात आरोपी बोलायचे. ते म्हणाले आम्ही तिथे बसत होतो का, म्हणाला गेटवेचा शिवाजीचा पुतळा उडवायचा होता का. आम्ही तिथे बसून बघत होतो पण आम्हाला लक्षात आलं की ते साधी टॅक्सी किंवा स्कूटर पण पोलीस थांबवू देत नाही. म्हणून आम्ही ठरवलं की शिवाजी पार्कचा पुतळा उडवायचा. तर तिथेही तेवढे महापौराचा बंगला असल्यामुळे कुठची गाडी थांबवू देत नाही, त्यामुळे तिथेही नाही. मग आम्ही ठरवलं की प्लाझा सिनेमावर शिवाजी मंदिर नाट्यगृह आहे तिथे गेटवर पुतळा आहे तिथे बॉम्ब लावायचा. म्हणून आम्ही गेलो होतो आणि असं ते कसं चुकलं वगैरे वगैरे सगळं होतं. पण त्या वकिलाला कुतूहल होतं की तुम्ही पुतळा उडवून काय काम, तुम्ही माणसं मारायचा दहशतवाद आहे, पुतळा कशाला उडाल. त्या आरोपीने दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. तुम्हाला एक आदमी था न तो 800 साल पहले हिंदुस्तान इस्लामिस्तान हो जाता, तो शिवाजी आहे. पुतळ्याची सुद्धा भीती वाटते, लक्षात घ्या. तुम्हा आम्हाला मारायला बॉम्बस्फोट केला समजवतो, पुतळा मारायला बॉम्बस्फोट, हे आजच्या जमान्यातलं जिहाद आहे. आजच्या जमान्यात मी तुम्हाला तपशील सांगितलं नाही कारण तो वकिली भाग असतो की आशील आणि वकील याच्यातला संवाद असतो, तो फार तपशिलात सांगता येत नाही. पण त्यांनी मला बोलवून समजवलं आहे की तुम्ही हे सगळं जिहादवर लिहिताय. वाचून मी हैराण झालो कारण मी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकलेलं आहे. तुम्ही कसं काय लिहिता. म्हणून त्यांनी मला अगत्याने
हा किस्सा सांगितला. पण सांगायचा मुद्दा असा की तो पुतळ्यातला शिवाजी पण घाबरवतो. पुतळ्यातला शिवाजी घाबरवतो. पण ती भीती हिंदूंची नाही तर हिंदूतल्या सेक्युलर आणि सहनशीलतेची आणि औदार्याची आहे. पण तो औदार्य हा सिंह असतो, त्याची आयाळ उतरवू नका, त्याच्या पंजाच्या नख्या काढू नका, एवढीच विनंती.